नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आत्ताची एक सर्वात मोठी बातमी आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी घोषणा केली आहे की या विधानसभा निवडणुकीत मी जे उमेदवार उभे करण्याचे ठरवले होते त्यातून आता मी माघार घेतो आहे आणि सर्वांशी विचारविनिमय करून हा रात्री 3:30 वाजता घेतलेला निर्णय आहे. काय होतं बघा, आपल्याकडे एक म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. कुठली गोष्ट ना जेव्हा ती झाकलेली असते ना त्याची किंमत प्रचंड असते, पण मूठ जर उघडली तर त्या मुठीत काय हे कळतं. आणि तेच घडलं. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांची मूठ झाकलेली होती. त्यांनी सांगितलं होतं की मी पाडणार आहे आणि पाडले. सगळं चित्र बदललं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जो धक्का दिलेला होता, विधानसभेला याच्यापेक्षा मोठा धक्का बसेल याची चिंता वाटत होती. आणि त्यामुळे सगळेजण दबलेल्या आवाजामध्येच बोलत होते. मनोज जरांगेंचं बाकी तपशील आपल्याला माहीत आहे, काय घोषणा केल्या, काय बोलले. आणि या सगळ्या प्रकारामध्ये उत्सुकता वाढलेली होती की त्यांनी अशी भूमिका जाहीर केली होती की मी काही उमेदवार उभे करणार, काहींना पाडणार आणि त्यातलं मेजर टार्गेट हे भारतीय जनता पक्ष. ते सांगायचे महाविकास आघाडी, पण त्यांचं टार्गेट भाजपा आणि त्यातही देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व संपलं पाहिजे या सुडाने पेटून उठल्यागत मनोज जरांगे बोलत होते. आणि त्यामुळे त्या एकूण भाजपवाल्यांनी पण तयारी केली होती. भाजपवाल्यांनी देखील ते काय बोलतायत हे लक्ष ठेवून त्यांनी स्ट्रॅटेजी ठरवलेली होती. झालं कसं, मनोज जरांगे एकसुरात एकाच व्यक्तीला ते बोलत होते. द्वेष एका व्यक्तीचा. असं म्हणतात, कुठल्याही गोष्टीतून ना द्वेषातून पुढे जाता येत नाही, प्रेमातून पुढे जाता येतं. जर कोणी तुमचा द्वेष करत असेल तर अजिबात काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मार्गाने चाला. आणि इथेच गडबड झाली. मनोज जरांगे हे भूमिका मांडताना तत्वापेक्षा तिकडे द्वेषाने सुडाने पेटून उठल्याची भाषा दिसत होती. त्यांचा बोलविता धनी कोण आहे यावर गल्लीतला एखादा साधा मुलगा देखील प्रतिक्रिया सांगायचा, यांच्या मागे शरद पवार आहे. एका जातीतून ते आपल्या सगळ्या जातीतली मंडळी सांभाळायची म्हणून मनोज जरांगे एकनाथ शिंदेचं कौतुक करायचे, अजित पवारांबद्दल काही बोलत नव्हते पण टीकाही करत नव्हते. म्हणजे मराठा समाजाच्या नेत्यावरती त्यांनी टीका केली नाही. बरं, मी विस्थापितांचा नेता आहे, प्रस्थापितांचा नेता नाही. मग तुम्ही असं का नाही ठरवलं की कुठल्याही पक्षात असू दे, आम्ही प्रस्थापिताला पाडू, विस्थापिताला सोबत करू, विस्थापिताची सोबत घेऊन नवे नेते तुम्ही तयार करायला पाहिजे होते. त्याचं काय झालं? नवे नेते तुम्ही नाही तयार करू शकले. ते धाडस नाही करू शकलात की विस्थापितांचं नेतृत्व पुढे आणायचं आणि प्रस्थापितांना धक्का द्यायचं. वर्षानुवर्ष ठराविक घराण्याचीच मंडळी जिथं निवडून येतात ना, मग तिकडे का नाही ठिय्या धरून बसलात, त्यांच्या विरोधामध्ये का नाही बोललात, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. काय झालं? उत्सुकता अशी होती की 3 तारखेला मनोज जरांगे हे यादी जाहीर करणार. ती यादी किती वाजता येईल? पहिली जेव्हा यादी आली त्या यादीमध्ये मराठवाड्यातल्या 5-7 मतदारसंघाची नावं आली. जिल्ह्यातला एक मतदारसंघ. बरं, पहिला मतदारसंघ कुठला? बीड जिल्ह्यातला केज मतदारसंघ राखीव. आणि सगळ्यांना विचारून निर्णय केले 5-7 मतदारसंघच, पुन्हा पाडायचे 5-7 मतदारसंघ. मग उर्वरित मतदारसंघाचं काय करणार? तिकडच्या कार्यकर्त्यांना जे तुम्ही बोलून ठेवलं होतं त्यांनी काय करायचं? काहीच नाही ह्या विषयावरची भूमिका. आणि हिंगोलीच्या संतोष बांगरांना पाडायचं ठरल्यानंतर रात्रीतून 100 गाड्या त्यांनी तिकडे पाठवल्या अंतरवाली सराटीला. मग असं जर प्रत्येकाच्या गाड्या तिकडे यायला लागलं तर काय करणार? आणि ह्या सगळ्या कारणामुळे कदाचित माहिती नाही, त्यांचं कारण योग्यही असेल, जो निर्णय घेतला मनोज जरांगेंनी खरं अगोदरच घ्यायला पाहिजे होता. ही स्ट्रॅटेजी त्यांची अगोदर पाहिजे होती तर त्याचा चांगला उपयोग झाला असता. अर्थात ते तज्ज्ञ आहेत,
त्यांना संघटना कशी चालवायची हे माहिती आहे, माणसं कसं धरून ठेवायचे हे माहिती आहे, आपली फाटाफूट होऊ नये, आपले ठीक गावोगावचे कार्यकर्ते एकत्र राहावेत यासाठी कदाचित त्यांनी ही स्ट्रॅटेजी ठरवलेली असेल. हा निर्णय त्यांनी मनाशी अगोदरच ठरवलेला असेल, फक्त जाहीर उशिरा केला. आता त्यांनी जे आवाहन केलं आहे की ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले त्या सगळ्यांनी माघार घ्यायची. आता 100% ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते ते माघार घेणार का? परस्पर ते उमेदवार कोणाशी तडजोड करणार का? ठिकठिकाणी मतदारसंघामध्ये परस्पर निर्णय होणार का? असे अनेक प्रश्न या निवडणुकीतून उत्पन्न होणार आहेत. काय होतं, लोकसभा निवडणुकीचा जो एक धाक बसलेला होता तेवढा परिणाम आता विधानसभेत होणार नाही हे अंदाज आलेला होता. अगदी मागच्या आठवड्यामध्ये मनोज जरांगेंनी एक स्टेटमेंट केलं की एका जातीवरती निवडणूक लढवता येत नाही, म्हणून मग त्यांनी दलित आणि मुस्लिम याचा प्रयोग केला. तेव्हाच आम्ही एक व्हिडिओ केला होता की एका साडीवर संसार होत नाही अशी एक म्हण आहे. लग्न केल्यानंतर एक साडी दिली की बायको आयुष्यभर पुरत नसते, पुन्हा साड्या घ्याव्या लागतात, पुन्हा त्याच्यावरती विचार करायला लागतो. मग साडी पटली नाही म्हणून बदलून आणायला लागते. अशा अनेक गोष्टी आहेत ना, संसार करणं काही सोपं नाही आहे. आणि मग हे मनोज जरांगेंना उशिरा कळलं आणि त्यांनी त्यावरती पुन्हा एकदा विधान केलं की आम्ही उमेदवार उभे केले आणि ते जर पडले तर जातीची बदनामी होईल. आता हे काय त्यांना साक्षात्कार काल रात्री झाला का? हे त्यांना कळलेलं होतं अगोदरच आणि त्यामुळेच त्यांनी विधान केलं होतं की एका जातीवर निवडून येता येत नाही. मग एका जातीवर निवडून येता येत नाही तर त्या जातीच्या मागण्यांसाठी कुठपर्यंत ताणायचं, कधी ताणायचं हे पण विषय आहेत ना. मग एकाच जातींच्या विषयासाठी तुम्ही का मांडता? मुद्दा तर तिथं आहे, अनेक जण आहेत ना. मग सगळ्यांना घेऊन सगळ्यांचा नेता व्हा, चालतंय. आज गरज ती आहे समाजाची. आणि त्यामुळं मग जे आरोप व्हायला लागले, लक्ष्मण हाकेंनी असं म्हटलं की पहिली यादी जाहीर झाल्या झाल्या यांचा बोलविता धणी शरद पवार आहे. शरद पवारांना ज्या सोयीच्या गोष्टी आहेत तसेच निर्णय मनोज जरांगे घेतात. हे आरोप केले जातात, हे आरोप होतात. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. मनोज जरांगेंनी झाकलेली मूठ उघडली आणि पुन्हा झाकली. आता हे एकदा उघडल्यावर झाकणं आहे ना, ते कळलं ना. तुमच्या मुठीमध्ये काय आहे ते लोकाला कळलं. इथे गडबड झाली. आता पुन्हा त्यांनी असा इशारा दिला की मी पाडणार. आता पाडणाऱ्यांची यादी त्यांची पुन्हा मोठी असू शकते. ती यादी ठिकठिकाणी ते जाहीर करू शकतात आणि स्वाभाविकपणे त्यांचं टार्गेट हे दिसतंय ते भाजपाच. म्हणजे काँग्रेसमध्ये असतील, शिवसेनेत असतील, अन्य सगळ्या पक्षांमधले जे आहेत ते टार्गेट फारसे दिसत नाही आहेत. मराठा समाजाचा तो कसा का असेना त्याला प्रोटेक्ट करायचं. आता यांची अडचण अशी येणार आहे, एखाद्या मतदारसंघामध्ये पुढचा आणि म्हणजे दोन्ही बाजूनी जर मराठा समाजाचा कॅन्डिडेट असेल तर त्यातला कोणता निवडणार, हाही मुद्दा आहे ना. मग तिकडे भाजपचा असेल तर त्याला पाडणार, पण समजा शिंदे गटाचा आहे आणि समोर ठाकरेंचा आहे किंवा शरद पवारांचा आहे किंवा काँग्रेसचा आहे, तेव्हा काय करणार? मग कोणता मराठा निवडणार? हे सगळे प्रश्न आहेतच की नाही. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ही सगळी उत्तरं मिळतील. हे सगळं टप्प्याटप्प्याने मनोज जरांगे जाहीर करतील आणि त्याला उत्तरं देण्यासाठी किंवा त्यांच्यावरती कुरघोडी कशी करता येईल यासाठीचे आडाखे विविध राजकीय पक्षांना बांधावे लागणार आहेत. पण एवढं मात्र नक्की झालं, मनोज जरांगेची मूठ उघडली आणि जरांगे उघडे पडले. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.